रत्नागिरी जिल्ह्यातील चिपळूण तालुक्यातील ओवळीमधील स्वराज संदीप शिंदे हा आपल्या मामाकडं कोल्हापुरातील संभाजीनगर इथं सुट्टीसाठी आला होता. बुधवारी तो मामा आणि मामाच्या 4 मित्रांसोबत पर्यटनासाठी काळंबावाडी इथं आला होता. दूधगंगा नदीतील काळोखीच्या डोहात पोहण्यासाठी उतरल्यावर पाण्याच्या खोल गर्तेत तो अचानक बुडाला. सायंकाळी उशिरापर्यंत त्याचा शोध लागला नाही. अखेर मामा आणि मित्रांनी राधानगरी पोलिसांशी संपर्क साधला. गुरुवारी सकाळी पोलीस आणि रेस्क्यू पथकानं शोध मोहीम राबवून स्वराजचा मृतदेह पाण्याबाहेर काढला. या घटनेनं कुटुंबियांवर दुःखाचा डोंगर कोसळला असून सुट्टीच्या आनंदावर विरजण पडलंय. काळोखाचा डोह अत्यंत धोकादायक असल्याची जाणीव स्थानिक नागरिकांना आहे. त्यामुळे त्यांनी परिसरात वारंवार सूचना फलक लावून इशारे दिलेत. मात्र निसर्गरम्य ठिकाणाचा मोह आवरता न आल्यानं अनेक पर्यटक या डोहात उतरतात आणि स्वतःचा जीव धोक्यात घालतात. 15 दिवसांपूर्वी याच ठिकाणी एका तरुणाचा बळी गेला असून आत्तापर्यंत या ठिकाणी 11हून अधिक जणांनी आपले प्राण गमावलेत. संतप्त स्थानिक नागरिकांनी प्रशासनाकडून तात्काळ कठोर उपाययोजना कराव्यात, तसंच हा जीवघेणा डोह कायमस्वरूपी बंद करण्यात यावा अशी मागणी केली आहे. पोलीस कर्मचारी अशोक शेळके, किवन पाटील यांच्या रेस्क्यू पथकाला 2 तासांच्या प्रयत्नांनंतर मृतदेह बाहेर काढण्यात यश आलंय. पोलीस निरीक्षक सचिन सूर्यवंशी अधिक तपास करतायत. काळंबावाडीचा हा डोह आता केवळ पर्यटन स्थळ न राहता मृत्यूचा सापळा बनत चाललाय. वारंवार होणाऱ्या दुर्घटनांनंतरही पर्यटकांची बेफिकिरी आणि प्रशासनाची अपुरी उपाययोजना यामुळे निष्पाप जीव गमावले जात आहेत. आणखी किती बळी गेल्यानंतर प्रशासनाला जाग येणार असा संतप्त सवाल आता नागरिकांमधून उपस्थित होतोय. एस न्यूजसाठी राधानगरीहून नामदेव कुसाळे.